नमस्कार, माझे नाव सार्थक राजू खंदे. मी शहीद भगतसिंग विद्यालय महागाव कसबा तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ या शाळेमध्ये शिकत असून आम्ही समृद्ध भारत अंतर्गत डिजिटल डस्टबिन हा प्रोजेक्ट बनवला आहे. या प्रोजेक्टमध्ये समाजातील काही लोक कचरापेटी भरल्यावर सुद्धा त्या कचरापेटीमध्ये कचरा आणून टाकतात. त्यामुळे कचरापेटीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो. त्यामुळे आम्ही हे डिजिटल डस्टबिन हा प्रोजेक्ट बनवला आहे. या प्रोजेक्टमध्ये समजा कचरापेटी जर पूर्ण भरली तर त्याच्यावरचे झाकण आपोआप पडेल व हा सेन्सरचा लाईट लागेल व एक सेन्सर या ट्रकाला सुद्धा कनेक्ट आहे. ज्यामुळे या ट्रकवाल्याला माहीत पडणार की कचरापेटी भरली आहे. त्यामुळे हा ट्रकवाला येणार आणि या कचरापेटीला कचरा घेऊन जाणार. प्रोजेक्टचे फायदे, जेव्हा कचरापेटी भरेल आणि तेव्हा कचरापेटीतला जो म्हणजे झाकण आहे तो आपोआप लागणार आणि त्यामुळे जो सेन्सर त्याच्यावरचा जो सेन्सरचा लाईट आहे तो सुद्धा आपोआप लागणार. त्याचे कनेक्शन एक सेन्सर घंटागाडीला लावलेला असेल. त्याच्यामुळे जे सेन्सरचा लाईट लागला तेव्हा त्या सेन्सरचा लाईट त्या ट्रकावाला लागेल आणि ते ट्रकावाला त्याला माहित पडेल किंवा डस्टबिन भरलेला आहे, कचरा पेटी भरलेला आहे, तुम्ही घंटागाडी घेऊन या आणि कचरा घेऊन जा. फायदे, पेट्रोल डिझेल सारख्या इंधनांची बचत होईल, पर्यावरण दूषित होणार नाही, कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात केले जाईल. प्रोजेक्टचा निष्कर्ष, समाजातील कचऱ्याची समस्या हे समाजातील लोकांसमोर खूप मोठे आव्हान आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी आमच्या टीमने बरेच कार्य केले आहेत. त्यानंतर आम्हाला हा प्रोजेक्ट सापडला, तो म्हणजे डिजिटल डस्टबिन. या उपक्रमामध्ये कचरा पेटीला असे सेन्सर लावले आहे की ज्याने कचरा पेटी भरली की कचरा पेटीचे झाकण आपोआप बंद होईल आणि कचरा पेटीच्या वर लावलेला लाईट लागेल व तो लाईट घंटा गाडीला कनेक्ट असणार. त्याने काय होईल की घंटा गाडीला कळेल की कचरा पेटी भरली आहे, तो लगेच येणार आणि कचरा पेटीतील कचरा घेऊन जाणार. त्यामुळे कचरा आजूबाजूला पसरणार नाही. त्यामुळे मानव, पक्षी, प्राणी हे सुरक्षित राहणार. धन्यवाद.